ज्वेलरी या क्षेत्रामधलं स्वतःचं एक इन्स्टिट्यूट मुंबईमध्ये 2 ते 3 ठिकाणी ते चालवतात। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना जॉब देण्यापर्यंतचं काम ते करत असतात। त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी आज निमंत्रित केलंय, त्यांचं मार्गदर्शन सुद्धा आहे। मी भाऊ साळवेला विनंती करेन की भाऊ आपले शुभ हस्ते या ठिकाणी हे नियुक्तीपत्र देण्यात यावं। यानंतर तर जर तुमच्याकडे कलेची आवड असेल, जर कोणाला कलेची आवड असेल तर याच्यामध्ये फर्स्ट स्टेप असते स्केच डिझायनिंग, मॅन्युअल डिझायनिंग। चालू करू ना ब्लॉगची सुरुवात। नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरव आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आता मी संगमेश्वरमध्ये कसबे गावामध्ये आणि आम्ही आता इथून कुठे आपण माझगणला चाललो आहे, कारण तिथे शो आहे, कारण आमचं तिथे प्रेझेंटेशन वगैरे आहे, त्यासाठी आम्ही आलो इथे। तर पूर्ण आमची ग्लोविंगची टीम वगैरे आहे सोबतच। चला बघू पुढे व्हिडिओ कसा होतो आपला। मित्रांनो, आम्ही पेट्रोल पंपच्या इथे आलो आहे आता आणि ही आमची ग्लोविंग टीम। सीएनजी साठी ओके। तर आम्ही मागझनमध्ये आलो आहे आणि इथे कार्यक्रम आहे त्या मंदिरामध्ये, तर त्या ठिकाणी चाललो आहे आता। सर्व पुढे गेलेत। यानंतर आपण विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला सुरुवात करत आहोत। सन्मान व्हावा। यानंतर पुढील अजिंक्य अशोक साळवी, पुढच्या विद्यार्थी तयार राहायचंय। अजिंक्य अशोक साळवी। पुढील सन्मान सन्माननीय प्रकाश निवळकर यांच्या शुभ हस्ते होईल। मी वेदांत शिवचंद्र करंजेकर, वेदांत करंजेकर आहे का? ज्वेलरी या क्षेत्रामधलं स्वतःचं एक इन्स्टिट्यूट मुंबईमध्ये 2 ते 3 ठिकाणी ते चालवतात। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना जॉब देण्यापर्यंतचं काम ते करत असतात। त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी आज निमंत्रित केलंय, त्यांचं मार्गदर्शन सुद्धा आहे। मी भाऊ साळवेला विनंती करेन की भाऊ आपले शुभ हस्ते या ठिकाणी हे नियुक्तीपत्र देण्यात यावं। यानंतर थोडं करिअरचं मार्गदर्शन। मी ज्वेलरी फील्ड मध्ये आतापर्यंत 15 वर्ष काम करतोय। हॅलो, 15 वर्ष मी काम करतोय। अजूनपर्यंत मी 5 वर्ष जॉब केला। त्याच्यानंतर करिअर मध्ये थोडं वेगळं पाहिजे होतं, मला कोणाच्या हाताखाली नोकरी करायची नव्हती। त्याच्यानंतर मी स्वतःच ठरवलं की स्वतःच काहीतरी व्यवसाय चालू करू ज्वेलरी मध्ये। नंतर हळूहळू समजलं की मी जेव्हा जॉब करत असताना तिथे मराठी टक्का खूप कमी होता, बाहेरचे खूप जास्त होते, पण ही लाईन खूप चांगली होती की मला नंतर समजलं की बाबा ठीक आहे, आपल्या मुलं पण याच्यामध्ये थोडीफार आली पाहिजे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मी 2 वर्ष परत थोडा अभ्यास केला। त्याच्यानंतर मी स्टार्टिंगला एका कंपनीमध्ये लागलो, थोडं नॉलेज घेतलं कंपनीचं काय असतं, काय चालतं, सॉफ्टवेअर काय आहे, सॉफ्टवेअर डिझाईन कसे बनतात,
कॅड म्हणजे काय, फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं, त्याच्यामध्ये सेटिंग्स कशा असतात, ह्या सर्व गोष्टी आहेत. त्या थोडं पण टप्प्याटप्प्याने मी सविस्तर सांगतो. तर जर तुमच्याला कलेची आवड असेल, जर कोणाला कलेची आवड असेल तर याच्यामध्ये फर्स्ट स्टेप असते स्केच डिझायनिंग, मॅन्युअल डिझायनिंग. पहिले मॅन्युअल डिझायनिंग असतं, त्याच्यानंतर जे स्केच आपण काढतो ते 3D मॉडेल बनतं. 3D मॉडेल ते एक सॉफ्टवेअर आहे आपला, तो सॉफ्टवेअर आहे बघा. हे दिसते तुम्हाला, ही ड्रॉइंग केलेली आहे. हे स्केच म्हणजे पेपरवरती जे आपण काढतो ते पहिले पेपरवर येतं आपल्याला, ठीक आहे. त्याच्यामध्ये क्लायंट जे आपल्याला डिझाईन पाहिजे असेल ते आपण पेपरवरती बनवून घेऊ शकतो. त्याच्यानंतर ते 3D मॉडेल होतं. जे 3D मॉडेल जे आहे ते काही सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे मॅट्रिक्स रायनो. तुम्हाला जेव्हा शॉर्टकट मध्ये सांगत जातोय, सविस्तर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी तुम्हाला एक लिंक देतो नंतर, ती बघा सर्वांनी. हा सॉफ्टवेअर आहे मॅट्रिक्स आणि रायनो. याच्यामध्ये जे आपण स्केच काढतो, जे ड्रॉइंग करतो त्याचं आपण 3D मॉडेल बनवतो, ठीक आहे. हे मॉडेल बनल्याच्या नंतर त्याचा एक कॅम्प पीस असतो, कास्टिंग, त्याला कास्टिंग बोलतात. ही फर्स्ट स्टेप आहे कॅडची. कॅड म्हणजे काय, कॅड म्हणजे सी म्हणजे कम्प्युटर, ए म्हणजे एडिट, डी म्हणजे डिझायनिंग. कम्प्युटर एडिट डिझायनिंग म्हणजे एखादी आपण डिझाईन जी बनवतो ती कम्प्युटर थ्रू बनवते. कम्प्युटर थ्रू पहिले डिझाईन का बनवतो, जर समजा एका क्लायंटची रिक्वायरमेंट असेल की माझं 1 लाखाचं बजेट आहे तर मला गोल्ड एवढंच टाकायचे, त्याच्यामध्ये डायमंड मला एवढंच द्यायचे, त्याच्यामध्ये पूर्ण परफेक्शन येतं कॅड मध्ये. जर कॅड हे ज्वेलरीचं हार्ड आहे, जर कॅडच नसेल ना, पहिल्या जमान्यामध्ये ते दगडाला कोरून ज्वेलरी बनवायचे, पण आता तसं नाही. कॅड आले आहे त्याच्यामुळे एका दिवसात ज्वेलरी बनते, ठीक आहे. हे ज्वेलरीचं हार्ड आहे. जर कॅड जर परफेक्ट बनलं तर तुमचा दागिना परफेक्ट बनणार, परफेक्ट मुवमेंट मारणार, परफेक्ट डायमंड सेटिंग होणार. याच्यामध्ये खूप काही कॅड मध्ये करू शकता. पुढचं त्याच्यानंतर आपण कॅड बनवतो, तो असा प्लास्टिक पीस येतो, ठीक आहे. हा प्लास्टिक पीस मध्ये एक लिक्विड असतं. त्या लिक्विडचं आहे ना पूर्ण ते घासणं, त्याच्यामध्ये ते स्मूथनेस आणणं, रफनेस आणणं, हे सर्व सगळं त्याच्यामध्ये शिकायला भेटतं. त्याच्यामध्ये पण खूप वॅकन्सी आहेत. मित्रांनो, कार्यक्रम संपला, जेवण वगैरे आमचं झालं आणि आता आम्ही चाललो आहोत ओमकारच्या घरी. तो माहित नाही कुठून घेऊन चाललाय. हे तू ब्लॉग नाही चालू केलास तुझा तू. तर फर्स्ट टाइम आलो संगमेश्वरला, त्यामुळे जरा जाऊन येतो. ओमकारचं घर पुढे कपल चालताय, कुठे आहेत? ह्याला खतरनाक घर बांधलंय ओमकारने. अरे आता जेवून आले आणि पाणी कशा भरत. ओमकारच्या आलो होतो मी टेरेस वरती, आणि तिथे घरं बघायला पूर्ण डोंगरात आलेत वरती. स्टेपिंगच दिलंय याने. ते मंदिर आता आपण होतो तिकडचं, आणि खालून अशी वर एक घरं आले. तिकडे वरती डोंगर आहे की घर आहेत अजून? लास्ट आहे तुझा? हा लास्ट आहे. हा, तुम्ही डोंगरात का आलात पण एवढं वर? खाली मारायचे तिकडे. मित्रांनो, आम्ही आता इथून निघतोय, त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. फर्स्ट टाईम आम्ही कुठे असं प्रेझेंटेशनसाठी गेलो होतो, त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा होता ते पण माहीत नाही. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा लवकरच भेटू.